जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। जन्मदात्या बापाने झोपेत असलेल्या आपल्या 2 निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली। या भीषण हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला वय 13 हिचा जागीच मृत्यू झाला, तर रामू सुभाष भिलाला वय 11 हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणातील आरोपी सुभाष गोपाल भिलाला वय 50 हा घटना घडल्यानंतर जंगलात पळून गेला होता। मात्र अडावत पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध मोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले आहे। पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनास्थळावरील पुरावे संकलित केले जात आहेत। हल्ल्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यासह आरोपीच्या मानसिक स्थिती आणि कौटुंबिक वादाच्या अनुषंगानेही तपास केला जात आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण चोपडा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। एका जन्मदात्या वडिलांनीच आपल्या लेकरांवर प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात संताप आणि शोकाचे वातावरण पसरले आहे। दरम्यान या प्रकरणात अडावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपासानंतर हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे।